हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत की 10 दिवसांची ट्रेनिंग झाली त्यानंतर काय करायचं. आता मला थोडंसं एक्झाम्पल द्यायचं आहे. आता बरेचसे महिला आहेत जे माझ्या टीममध्ये आहेत किंवा तुम्ही कुठल्याही टीममध्ये असणार आहात. तर तुमचा एक प्रश्न असतो की मला वेळ भेटत नाही, मुलांचा सांभाळ करावा लागतो, माझे पैसे वेस्ट झाले. हा जो तुमचा विचार आहे ना, तो थोडा बाजूला टाका. कारण मी आता तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल सांगणार आहे. माझी मुलगी ही नुकतीच झोपलेली आहे आणि दुसरी मुलगी मस्त्या करून राहिलेली आहे. बघा तुम्ही. तर काय आहे ना, या सगळ्या परिस्थितीतून तुम्हाला थोडाफार वेळ डिजिटल स्किल शिकायला काढायचा आहे. तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही मॅनेज करायला शिकता ना, मग तेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि तुम्ही कुठलीही गोष्टी लवकर म्हणजे सोशल मीडियावरच्या ज्या गोष्टी आहेत, इंस्टाग्राम म्हणा किंवा कुठलेही जे व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझाईन, जे काही तुम्हाला स्किल्स शिकायचे आहेत त्यासाठी तुम्ही वेळ नक्की देऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःचा वेळ काढावा लागेल की 10 दिवसांची ट्रेनिंग कंप्लीट झाली, पुढे काय करायचं. तर चला मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करून सांगते की 10 दिवसांची ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे. 10 दिवसांची ट्रेनिंग झाल्यानंतर आता समोर आपल्याला सक्सेस मंत्र ही सिरीज बघायची आहे. तर ती कुठून परत या 3 लाईनवर क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही डिजिटल प्रिन्युअरचा डॅशबोर्ड ओपन करता, प्रोफाईलमध्ये जाता, तेव्हा तुम्हाला या 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. त्या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर ट्रेनिंग सेक्शन हा ऑप्शन दिसणार आहे, त्यावर क्लिक करायचा. देन 10 दिवसांच्या ट्रेनिंगच्या साईडला ऑल टाईम ट्रेनिंग्स हा ऑप्शन असतो, त्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर अशा स्किल्स आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड केलेले आहेत, जिथे तुम्हाला सक्सेस मंत्र ही सिरीज बघायची आहे. काय आहे तर तुम्हाला झिरोपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत कशी ग्रोथ करायची आहे ती सगळी स्टेप बाय स्टेप गाईड केलेली आहे. यामध्ये तुम्हाला पर्सनल ब्रँडिंग, पहिलं जे स्टेप आहे तुमचं काय असणार आहे, तुमचं माइंडसेट कसं असायला हवं, इम्पॉर्टंट गाईडलाईन्स काय आहेत, मॅजिकल स्टेप्स काय आहेत, बिझनेसला कसं अंडरस्टँडिंग करायचं, बेसिक टू प्रोफेशनल ब्रँड बिल्डिंग कशी करायची, लीड जनरेशन कसं करायचं, क्लोजिंग मास्टरी, ज्यामध्ये तुम्हाला क्लोजिंग कशी करायची याबद्दल सगळी डिटेल्स दिलेली आहे. फॉर्च्युनर इन द फॉलोअपमध्ये फॉर्च्युनर कसं व्हायचं, म्हणजे फॉलोअपमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने कसे आपण मास्टरी हासिल करू शकतो. आयडियल डेली शेड्यूल, म्हणजे दिवसाचे शेड्यूल कसे तयार करायचे. शो अप एव्हरीडे, प्रत्येक दिवशी आपण वेगळं वेगळं काय इम्प्लिमेंट करत आहोत किंवा काय ॲक्टिव्हिटी आहे ते कसं करायचं याबद्दल सविस्तर डिटेल्स दिलेली आहे. आता तुम्हाला वाटत असेल की सक्सेस मंत्र 10 दिवसांची ट्रेनिंग यामध्ये कोण टाईम वेस्ट करणार. यामध्ये तुम्हाला टाईम द्यावंच लागेल. जेव्हा तुम्ही यामध्ये टाईम देणार ना, तेव्हाच तुम्हाला सक्सेस मिळेल. असं नाही की 2 दिवस बघितले आणि नंतर आपण स्टॉप झालं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. रिझल्टची आवश्यकता आहे तर त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीशिवाय पर्याय नाही. जेवढं स्किल शिकाल, जेवढं काही स्वतःला इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी भाग पाडाल, तेवढेच तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटसुद्धा दिसेल आणि बऱ्याच गोष्टी लक्षातसुद्धा येतील. माणूस हा अनुभवातून शिकतो, ना की दुसऱ्यांच्या आयत्या मिळण्यावर. जेव्हा तो माणूस अनुभव घेतो, की मी कुठे चुकलो, त्या चुकांमधून काय शिकलो, तेव्हाच तो माणूस समोर जातो, नाहीतर समोर जाणार नाही. उदाहरण बघा ना, आज जर सकाळी तुम्ही उठले नाही, तर तुमच्या घरी खूप पसारा असणार आहे आणि ते आवरायला अख्खा दिवस जाणार आहे. तेव्हा तुमचं माइंड पण फ्रेश नसणार आहे. तसंच जर तुम्ही ट्रेनिंग बघितले नाही, तर तुम्हाला समोरची प्रोसेस काय आहे हे कळणारच नाही. माझ्या टीममध्ये अशा महिला आहेत, की त्यांनी अजूनसुद्धा 2 महिने झाले, 3 महिने झाले, काही जणांना खूप म्हणजे 5-6 महिने झाले, तरी अजूनही 10 दिवसांची ट्रेनिंग कंप्लीट केली नाही. कारण ते नुसतं एक स्वतःलाच पर्याय देऊन राहिले, की मला टाईम मिळत नाही आहे, कामे आहेत, आवराआवर आहे किंवा इतर फंक्शन यायला लागले आहेत. तर तसं नाही करायचं आहे आपल्याला. इथे पुरेपूर 100% ट्रेनिंगसाठी द्यायचे आहे. त्यांचे नोट्ससुद्धा काढायचे आहे. आपला माइंड हा असतो ना, लक्षात ठेवू शकत नाही. हजारो अशा विचारांचा डोंगर साचलेला असतो. त्यामुळे येथील जे महत्त्वाचे स्टेप्स आहेत, पॉईंट्स आहेत, ते ठेवण्याची गरज आहे. यानंतर तुमची नेक्स्ट स्टेप होणार आहे, अर्निंग कशी करायची ती इथूनच सुरू होणार आहे. जेवढं तुम्ही स्वतःला सुधारणार, स्वतःला शिकवण्यासाठी पूर्णपणे झोकून द्याल, तेव्हाच तुमच्यामध्ये इम्प्लिमेंट दिसणार आहे आणि ग्रोथसुद्धा दिसणार आहे. तर ही इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलोसुद्धा करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट स्टेप आपण बघणार आहोत सक्सेस मंत्र नंतर समोरची स्टेप काय असणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण इथे गाईड करणार आहोत.
तोपर्यंत तुम्ही वाट बघा नेक्स्ट व्हिडिओची. थँक्यू.